मुंबईमध्ये सकाळी 6:30 वाजता 2 दिवसाचं अर्भक घेतलं होतं. टक्क्या या ठिकाणी अर्भक घेतलं होतं. मी त्याच ठिकाणी तुम्ही पाहता की हा जो शेड आहे या शेडमध्ये आहे हे अर्भक ठेवण्यात आलं होतं. या टेबलवरती एका बास्केटमध्ये हे अर्भक ठेवण्यात आलं होतं. 2 दिवसाचं ते बाळ आहे आणि त्या बाळाबरोबर आहे ते चिठ्ठी ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर दूध आहे, दुधाची पावडरसुद्धा ठेवण्यात आली होती. एका मातेनं आहे या ठिकाणी ते अर्भक ठेवताना मला माफ करा अशा प्रकारचं चिठ्ठीत लिहिण्यात आलेलं आहे. आपण जर हा स्पॉट पाहिला तर हे जे आहे ते महाराष्ट्र सरकारचं महिला आणि बाल विकास भवन आहे. स्वप्नालय हे मुलींचं बालगृह आहे. ते बालगृह बघूनच आहे त्या आईने त्या मातेनं आपल्या या ठिकाणी 2 दिवसाच्या अर्भकाला ठेवलं होतं. आपल्याबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय मुस्कुटे सर. काय म्हणाल तुम्ही हे सकाळी पाहिलं आणि सगळ्या यंत्रणेला तुम्ही इन्फॉर्म केलं होतं? सकाळी मी या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा बाहेर पडलो, मी समोरच या ठिकाणी राहतो आणि पाहिल्यानंतर मला इथे गर्दी दिसली. मला समजलं की असं घडलं आहे. तर अभिजित भगत आहे इथे आणि ही सगळी मंडळी इथे उपस्थित होती. अभिजित भवर पण या ठिकाणी उपस्थित होते आणि मग ते पाहिलं ते मूल इथे अशा पद्धतीने होतं. मग पटापट त्या ठिकाणी पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि ज्या नियंत्रण कक्ष आहेत त्यांना त्या ठिकाणी यांनी माहिती दिली. त्याबरोबर बाकीच्या सगळ्या लोकांना त्यांना कळवणं भाग होतं. म्हणजे सर्वात मोठी शोकांतिका काय वाटते की ज्या सुस्थितीत त्यांनी सोडलं होतं ते अर्भक आणि त्या ठिकाणी साधारणतः पहाटेवर कधीतरी सोडलं असेल. आणि हे जे आपल्याला इथे दिसतं आहे बालसुधारगृह आहे, शासनमान्य बालसुधारगृह आहे. हे शासन असतं ना, हे मान्यता देणारं जे बालसुधारगृह आहे खाजगी आहे, त्या ठिकाणी बरोबर ते आणून ठेवलं जेणेकरून त्याची घेतली हवी. या घटनेकडे किंवा घटना म्हणून पाहून चालणार नाही. समाजामध्ये अशा पद्धतीचा एक वेगळा दृष्टिकोन जो तयार होतो आहे आणि समाजाची एकूण असणारी सांस्कृतिक आणि सांस्कारिक मूल्य ढासळत आहेत. आणि तिने ज्या बाईंनी त्या ठिकाणी चिठ्ठी लिहिली होती, अभिजितने, दोन्ही अभिजित, विशेषतः अभिजित, ह्या दोघांचं खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट असं आहे की त्यांनी पटकन त्या बाळाला त्या ठिकाणी घेतलं. एक त्या ठिकाणी दुसरी एक बाई आल्या, त्या बाईने त्यामध्ये त्याला घेतलं कारण पोलिसांची वाट पाहण्यात अर्थ नव्हता आणि जवळच्या इस्पितळात नेलं. तर नागरिकांनी हा पण बोध घेणं गरजेचं आहे की अशा वेळेस वाट न बघता त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेणं आणि त्याला योग्य, कारण ते आता उत्तम स्थितीमध्ये बाळ आहे, ही आता आनंदाची गोष्ट आहे. पण या घटनेकडे खूप गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे कारण दॅट इज टू बी नीड ऑफ द प्रेझेंट अवर. कारण त्यांनी जी इंग्रजीमध्ये चिठ्ठी लिहिली आहे की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव्ह दिस चाइल्ड विथ दिस फायनान्शियल आस्पेक्ट्स. सो जस्ट मला सॉरी, माफ करा मला. अशा पद्धतीने त्या महिलेने उत्तम इंग्रजीमध्ये ते पत्र लिहिलं आहे. तर खूप शोकांतिक असं मला वाटतं. या ठिकाणी असलेल्या CCTVच्या माध्यमातून तपासाला म्हणजे ते आईपर्यंत पोचायला मदत मिळेल, अतिशय सहज मिळेल. कारण हा सगळा जो विभाग आहे ना, विभागामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये एक उच्च मध्यमवर्गीय असणारी लोक आणि सगळी या ठिकाणी राहतात. त्यामुळे सगळीकडे CCTV आहे. काही तासांमध्येच प्रत्यक्ष जो कोण आरोपी असेल त्याला शोधण्यात येईल आणि पोलिसांना त्यामध्ये यश मिळेल आणि सगळी मंडळी त्या ठिकाणी सहकार्य करतात. नक्कीच आपण पाहतो की या सर्व विभागामध्ये ज्या सोसायटी त्या सोसायटीमध्ये CCTV लागले असल्यामुळे कोणी या बाळाला इथं ठेवलं हे मिळण्यासाठी पोलिसांना नक्कीच याची मदत मिळणार आहे. विनायक पाटील, ABP माझा, पनवेल, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.